नमस्कार, माझं नाव लक्ष्मण हनुमंतराव गीते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. शिक्षक कर्मचारी स्पर्धेअंतर्गत या ठिकाणी मी शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये भाग घेतला आहे. त्यामध्ये माझ्या साहित्याचं नाव आहे खगोलीय घटनांची ओळख. यामध्ये विद्यार्थ्यांना खगोलीय घटनांची माहिती व्हावी, विद्यार्थ्यांना सत्य काय हे कळावे, यासाठी मी लहान स्तरावर, छोट्या स्तरावर मी तारांगण निर्माण केलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे याचे बारकावे शोधून समस्या शोधल्या, समस्याची यादी केली, त्यानुसार हे साहित्य निर्माण केले आहे. हे साहित्य टाकाऊपासून टिकाऊ बनवलेलं आहे. यामध्ये छोटंसं तारांगण बनवलं आहे. हे पहा, या ठिकाणी मी विश्वाचं रूप दिलेलं आहे. त्यामध्ये पूर्ण सप्तर्षी, ध्रुवतारा, हे पूर्ण जे तारकासमूह आहेत यांचा मी उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या ठिकाणी सूर्यमालेची ओळख व्हावी, त्याचबरोबर चंद्रकला, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, त्याचबरोबर या ठिकाणी सूर्य, चंद्र, पृथ्वी यांची माहिती होण्यासाठी हे साहित्य बनवलेलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय, पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे काय, त्याचबरोबर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. यामध्ये चंद्रकला कशा होतात, सूर्यग्रहण कसं होतं, चंद्रग्रहण कसं होतं, याचे ओळख यातून होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो, हे बघा, या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिवस रात्र कसे होतात याची ओळख व्हावी. क्रमाक्रमाने एक एक देश कसा सूर्यासमोर येत आहे, कसा सूर्योदय होत आहे, कसा सूर्यास्त होत आहे, याची यामध्ये माहिती होते. त्याचबरोबर या ठिकाणी चंद्र हा परप्रकाशी आहे, त्यामुळे या ठिकाणी पौर्णिमा कशी होते, अमावस्या कशी होते याचा उल्लेख आहे. समजा आता ही स्थिती जी आहे ही अमावस्या स्थिती आहे. ज्यावेळेस आपण या ठिकाणी ही स्थिती जी आहे ही प्रथमा स्थिती आहे, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, अशा प्रकारे ही स्थिती जी आहे ही पौर्णिमा स्थिती आहे. पौर्णिमा कशी होते, आता पौर्णिमा आहे. चंद्राची कोर कशी हळूहळू कमी होत जाते हे पहा. विद्यार्थ्यांना हा सावल्यांचा खेळ आहे, या गोष्टी कळल्या पाहिजेत. यातलं खरं विज्ञान कळलं पाहिजे. जे खगोल स्वतःभोवती फिरत फिरत ग्रहाभोवती फिरतात त्यांना उपग्रह असे म्हणतात. जे खगोल स्वतःभोवती फिरत फिरत ताऱ्याभोवती फिरतात त्यांना ग्रह असे म्हणतात. पृथ्वीचे परिभ्रमण, पृथ्वीचे परिवलन या गोष्टी यामध्ये साध्य होतात. त्याचबरोबर सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे पहा. या ठिकाणी सध्या इथं दिवस दिसत आहे आणि या ठिकाणी दिवस असताना चंद्र हा पृथ्वीच्या मध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडत असते. या ठिकाणी ग्रहण स्पर्श होत आहे. यामध्ये खंडग्रास हे पहा, कंकणाकृती सूर्यग्रहण आणि ग्रहण आता सुटत आहे. हा सावल्यांचा खेळ आहे. कुठलीही दैवी घटना नसून या ठिकाणी छाया प्रछाया हे झाले सूर्यग्रहण. सूर्य, पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्यावर सूर्यग्रहण होत असते. दुसरी गोष्ट चंद्रग्रहण. ज्यावेळी पौर्णिमा असते त्यावेळी जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्यावेळी पौर्णिमा असूनही या ठिकाणी खंडग्रास आणि हे खग्रास चंद्रग्रहण आपल्याला दाखवता येते. त्याचबरोबर नंतर पुन्हा ग्रहण सुटते. हे पहा, या ठिकाणी हे विषुववृत्त आहे. विषुववृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडत आहेत.
इकडं किरणं तिरपे पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगत असताना या ठिकाणी की आपल्याला उष्णपट्टा, समशीतोष्ण पट्टा, शीतपट्टा, विद्यार्थ्यांना पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी काय घडत आहे, कोणत्या ठिकाणी तापमान किती आहे हे समजते. आता माझे बोट आहे, या ठिकाणी आता माझं बोट हे अंधारात आहे. ज्यावेळेस सूर्यकिरणं पडतील 6 वाजले, 7, 8, 9, 10, 11, 12, अगदी समोर आल्यानंतर 12 नंतर 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस मावळला. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पृथ्वीचे वातावरण बघणार आहोत. या ठिकाणी पहिला जो थर आहे पृथ्वीपासून जवळचा तपांबर, नंतर ओझोन वायू, शीतांबर, मध्यांबर, अयनांबर, बाह्यांबर अशी, आणि हे जे वातावरण आहे याची माहिती विद्यार्थ्यांना झाली पाहिजे थरांची. त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना सूर्यमालेची ओळख व्हावी यासाठी पूर्ण सूर्यमाला या ठिकाणी तयार केलेली आहे. सूर्याचं विशेष म्हणजे सूर्य हा तारा आहे. या ठिकाणी सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान हे 6000 अंश तापमान आहे. त्याचप्रमाणे सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. बुधानंतर शुक्र आहे. 3 नंबरचा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी आहे. आपल्या पृथ्वीवर वातावरण आहे. याचं एकमेव कारण असं की आपली पृथ्वी हा जलग्रह आहे. पाणी उशिरा तापतं, उशिरा थंड होतं. जेव्हा जमीन तापते तेव्हा समुद्र थंड असतो, जेव्हा समुद्र तापलेला असतो तेव्हा जमीन थंड असते. त्यामुळे खारे वारे, मतले वारे यामुळे वातावरणाचं पूर्ण कंट्रोल होतं. त्यामुळं या ठिकाणी जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. चौथा ग्रह जो आहे तो मंगळ आहे. त्यानंतर हा लघुग्रह पट्टा आहे. यामध्ये असंख्य लघुग्रह आहेत. त्यानंतरचा सर्वात मोठा ग्रह या ठिकाणी गुरु आहे. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. या ग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रह जरी मोठा असला तरी त्यांचा परिवलन काळ खूप आहे. सर्वात वेगाने फिरणारा ग्रह म्हणून गुरुग्रहाची ओळख आहे. या ग्रहांना वादळी ग्रह असे ओळखतात. त्यानंतर पुढचा ग्रह आहे शनी. शनी हा सर्वात सुंदर दिसणारा ग्रह. शनीला कडी आहेत. ह्या कडी आपण दुर्बिणद्वारे बघू शकतो. पुढचा ग्रह आहे युरेनस. यामध्ये हा सुद्धा ग्रह अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर सर्वात शेवटीचा ग्रह जो आहे तो 8वा ग्रह आहे, हा नेपच्यून आहे. त्याचबरोबर या साहित्याचे महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या गोष्टीची उकल होते, कोणकोणत्या गोष्टीची प्रश्नाची उकल होते. सूर्यमाला ओळख होते, पृथ्वीचे परिवलन, पृथ्वीचे परिभ्रमण, ग्रहणे, दिवस रात्र, तारे, ग्रह, उपग्रह, सूर्य, चंद्र, पृथ्वी. त्याचबरोबर चंद्रकला कशा होतात, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, वातावरणाची माहिती, तापमानपट्टे, वृत्तजाळी, स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, प्रकाशाचे विकिरण, सत्य, खगोलीय घटनांची ओळख, ऋतुनिर्मिती अशा प्रश्नांची उकल होते. त्याचबरोबर शैक्षणिक साहित्याचे साध्य होणाऱ्या गोष्टी पाठ्यपुस्तकातील अवघड संकल्पना दृश्य स्वरूपात सोप्या व समजण्यास सुलभ होतात. पुढचा मुद्दा काय आहे, खर्च कमी आहे. हे कमी खर्चिक आहे, टाकाऊपासून टिकाऊ बनवलेलं आहे. छत्री आमच्याकडे निकामी होती त्यामुळे हे सायकलचं रिंग वगैरे आहे. प्रवाही व कृती आधारित विज्ञान आणि भूगोलांचे ज्ञान होते. हे साहित्य विद्यार्थीसुद्धा स्वतः हाताळू शकतात. स्वतः सूर्यग्रहण कसे, चंद्रग्रहण कसे, दिवस रात्र हे अनुभव स्वतः घेऊ शकतात. त्याबरोबर सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आणि का घडते हे प्रत्यक्ष मॉडेलद्वारे चांगले समजते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हे साहित्य तयार केलेलं आहे. धन्यवाद.